आता लवकरच मुलांच्या शाळा सुरू होतील आणि मुलांच्या शाळा सुरू झाल्या की सर्वात आधी पडणारा प्रश्न तो म्हणजे रोजच्या रोज टिफिनला म्हणजे मुलांच्या डब्याला काय द्यायचं. म्हणूनच आजपासून आपण टिफिन सिरीज सुरू करतोय. यामध्ये आपण चपाती भाजी सोबतच वेगवेगळे पदार्थ सुद्धा पाहणार आहोत आणि त्याचाच आजचा एपिसोड आहे पहिला. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, ते काढायचे आणि शेंगदाणे छान खमंग खरपूस साल टचकेपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा. तर इथे पहा शेंगदाणे छान खमंग खरपूस साल टचकेपर्यंत भाजून घेतलेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे, थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे. शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत इथे मी 250 ग्रॅम भेंडी घेतलीये. भेंडी मी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवली होती. पूर्णपणे सुकलीये. आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने ही भेंडी आपल्याला एकदम पातळ अशी चिरून घ्यायची आहे. म्हणजे एका भेंडीला पाठीमागून कट मारायचा आणि पुन्हा उभे आणि आडवे जसे आपण वांगी भरून करताना वांग्याला कट मारतो ना त्या पद्धतीने कट मारून ही भेंडी चिरून घ्यायची आहे. भेंडी चिरताना एकदम छान पातळ अशी चिरायची. इथे सर्व भेंडी मी चिरून घेतली आहे. त्यानंतर गॅसवर जी कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्येच 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये चिरलेली भेंडी घालायची आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर ही भेंडी छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची. भेंडीचा जो चिकटपणा असतो ना तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे तोपर्यंत ही भेंडी मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. आणि भेंडी परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा म्हणजे भेंडी अगदी छान आणि कुरकुरीत परतली जाते. आता भेंडी परतून होतीये तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले शेंगदाणे सुद्धा थंड झाले आहेत. आता आपण या ठिकाणी एक मसाला तयार करून घेऊया. आता या शेंगदाण्यामध्ये इथे मी 13 ते 14 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलीये, अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय. आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं. तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसरच मी वाटून घेतलं आहे. तोपर्यंत इथे भेंडी सुद्धा छान परतून घेतलीये. भेंडीचा जो चिकटपणा होता तो सुद्धा निघून गेलाय. आता यामध्ये जो मसाला जे वाटण आपण तयार करून घेतलंय ना ते सर्व वाटण घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि भेंडी सोबत मिक्स करून मीडियम टू लो फ्लेमवर एक 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं. अशा पद्धतीने जर भेंडी बनवून तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनला दिली ना तर मुलं 100% अगदी आवडीने खातील आणि पूर्ण डब्बा संपवून आणतील, इतकी मुलांना आवडेल. मसाला भेंडी सोबत मिक्स करून एक 2 मिनिटं मध्यम आचेवर परतून घेतला की आता कढईवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर ही भेंडी अधूनमधून झाकण काढून हलवत राहायचं आणि एक 5 ते 6 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची. म्हणजे भेंडी अगदी छान शिजली जाते आणि मस्त कुरकुरीत होते. तर इथे पहा अधूनमधून झाकण काढून ही भेंडी एक 2 ते 3 वेळा मी खालून एकदा हलवून घेतली. मस्त अशी कुरकुरीत भेंडी फ्राय बनून तयार झाली आहे. आपण जो एक खास मसाला तयार करून घातला ना त्यामुळे या भेंडीची चव तर अप्रतिम लागते. तर मुलांच्या टिफिनसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न सोडून अशाच टिफिन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओ सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.